आणि आता या बुलेटिनमध्ये बघूया सुपरफास्ट 100 बातम्या। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेकीचा प्रकार घडला। धार्मिक स्थळाभोवतीचा अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर ही दगडफेक करण्यात आली। जमावाच्या दगडफेकीत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले। नाशिकमध्ये दर्गा परिसरात झालेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी निशाणा लगावला। दर्ग्यावरती कारवाईसाठी आजचा दिवस का निवडला असा थेट सवाल राऊतांनी केला। दरम्यान आमच्या शिबिराला गालबोट लावण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच कुठे कधी काय सांगायचं, कुठे कधी काय करायचं याचा पंचांग घेऊन बसतात असा टोला राऊतांनी लगावला। नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडतोय। उद्धव ठाकरेंसोबत पक्षाचे सर्व नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार असून पक्षाची नवी दिशा आज ठरणार आहे। राज ठाकरेंच्या निवासस्थानावरील डिनर डिप्लोमसीवरनं संजय राऊतांनी टोला लगावला। काल राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीचा बेत होता असं संजय राऊत म्हणाले। तर शिंदे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यावर बोलू असं राऊत म्हणाले। मुंबई विमानतळावरनं नवनीत राणांनी व्हिडिओ शेअर केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेल्फी घेऊन नवनीत राणांनी व्हिडिओ पोस्ट केलाय। नागपुरातील हिंसाचार प्रकरणी काँग्रेसकडून सद्भावना रॅली काढण्यात येते। ही रॅली नागपुरातील महाल परिसरातून सुरू होऊन राजवाडा पॅलेसपर्यंत जाईल। या रॅलीसाठी नागपुरात काँग्रेसकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले। काँग्रेसच्या सर्व नेत्यांना उपचाराची गरज आहे। वारंवार पराभव झाल्यामुळे ते निराशेच्या तळाला गेलेत। बरे होतील तेव्हा देशासाठी काहीतरी सकारात्मक करू शकतील अशी टीका सुजय विखेंनी केली। अहिल्यानगरातील भिक्षेकरूंच्या मृत्यू प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरूच आहे। या घटनेवरनं खासदार निलेश लंके यांनी प्रशासनावर आणि शासनावरती गंभीर आरोप करत बालहट्टामुळे भिक्षेकरूंचा मृत्यू झाला असा आरोप केला। यालाच विखे पाटलांनी देखील उत्तर दिलं। पुणे शहरातील 8 मतदारसंघात भाजपला 27 मंडल अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात मंगळवारी मुंबईत बैठक पार पडली। मंडल अध्यक्षांची निवड करण्यापूर्वी मतदारसंघातील किमान 50% नवीन बूथ समित्या स्थापन करण्याचं काम अपूर्ण आहे। दरम्यान एका आठवड्याच्या आत बूथ रचनेचं काम पूर्ण करा असे आदेश शहर पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। दरम्यान आठवड्याच्या शेवटी मंडल अध्यक्षांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ नियुक्त केलेल्या निरीक्षकांची जिल्हा आणि शहरनिहाय अहवाल प्रदेश काँग्रेसला प्राप्त झालेत। आता या अहवालांची छाननी करून तिथल्या संबंधितांसोबत चर्चा करून त्या शहर आणि जिल्ह्यामध्ये खांदेपालट करण्यात येणार आहे। राहुरी शहरातील महापुरुष पुतळा विटंबनेला 3 आठवडे उलटूनही अद्याप आरोपीला अटक झालेली नाही। आरोपीला अटक व्हावी या मागणीसाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत आमरण उपोषण पुकारलंय। उपोषणाला पाठिंबा देत राहुरीकरांनी शहर बंदची हाक दिली। सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात 2 हत्तींचा वावर बघायला मिळतोय। दोन्ही हत्ती एकत्र फिरत असल्यामुळे शेतकरी भयभीत झालेत। 2 भले मोठे हत्ती फिरतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय। वर्ध्याच्या जीपच्या आरोग्य विभागाचे 2 आपले दवाखाने बंद करण्यात आलेत। वर्ध्याच्या हवालदारपुरा आणि आर्वीमधील आपला दवाखाना 1 एप्रिलपासून बंद करण्याचं पत्र काढल्यामुळे कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे। करारबद्ध असलेल्या या कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे। अनधिकृत वाळू उत्खननासाठी गेलेल्या पोकलेनला सावित्री नदीमध्ये जलसमाधी मिळाली। पाणी आणि नदीतील दगडांचा अंदाज न आल्यामुळे पोकलेन मशीन पाण्यात फसलं। मालकामार्फत पोकलेन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भुसावळ शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली। एका वर्षात 4477 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतलाय। महापालिका प्रशासनानं मात्र निर्विजीकरण प्रक्रियेकडे प्रशासनानं डोळेझाक केली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। काल 4 जणांनी अर्ज मागे घेतला तर 18 जागांसाठी 385 जणांकडून अर्ज करण्यात आले। मावळ तालुक्यातील मनमानी कारभार करणाऱ्या रुग्णालयांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येते। जुना मुंबई पुणे महामार्गावरती देहू रोडजवळ भीषण अपघात झाला। दुचाकीवरील ताबा सुटल्यानं झालेल्या अपघातात 2 सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात अत्यल्प पाणीसाठ्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। सध्या धरणात केवळ 27% पाणीसाठा शिल्लक आहे। अकोला पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्य जलस्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या महान धरणात 22% जलसाठा उपलब्ध आहे। तापमानातील वाढीमुळे धरणातील पाणीसाठा घटतोय, त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरावं असं आवाहन केलं जात आहे। जळगाव जिल्हा परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीत शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आणि विविध योजनांचा सत्यजित तांबेंनी आढावा घेतला।
चिपळूण तालुक्यातील भिले जांभूळवाडी खारभूमी विकास योजनेच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली। या कामासाठी शासनाकडून 83 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। आता कामाला गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। पालघरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या हाती भल्या मोठ्या अजगराची शेपटी देऊन एका सर्पमित्रानं जीवघेणा स्टंट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या धक्कादायक प्रकरणानंतर पालघरमधील सर्पमित्रांकडून संताप व्यक्त होतोय। सांगलीच्या वाळवा हातभार परिसरात गवा दिसला। गव्याच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नाशिक शहरातील काठे गल्ली भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलाय। दर्गा प्रकरणावरून झालेल्या दगडफेकीनंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या गळतीकडे लघु पाटबंधारे विभागानं वेळेवर लक्ष न दिल्यामुळे आता 35 ते 40 गावांवर पाणी टंचाईचं संकट आलंय। मागील 2.5 ते 3 वर्षांपासून धरणाला गळती लागलेली असून धरण फुटेल या भीतीनं धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले। मात्र ही गळती थांबलेली नसल्यामुळे धरणातील बहुसंख्य पाणीसाठा वाहून गेलाय। सांगली मिरज कुपवाड पालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपुरात बदली करण्यात आली। या रिक्त जागेवर अनेकांचा डोळा होता, मात्र राज्य सरकारनं IAS अधिकारी सत्यम गांधी यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी देवीला भाविकांनी तब्बल 70 कोटींचं दान दिलं। यात दानपेटीत 70 कोटी तर 17 किलो सोनं आणि 256 किलो चांदीचा देखील समावेश आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं आपसुकच कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांकडे वळली। त्यामुळे प्रसिद्ध गणपतीपुळे किनारी गर्दी बघायला मिळते। 3 दिवसात साधारण 65,000 भाविकांनी दर्शन घेतलं आणि तब्बल 1.5 कोटींची उलाढाल झाली। राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं 2023-24 या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा केली। या क्रीडा पुरस्कारावर कोल्हापूर आणि परिसरातील 7 खेळाडूंनी आपली नावं कोरली आहेत। यात मानसिंग पाटील यांना उत्कृष्ट दिव्यांग क्रीडा मार्गदर्शक म्हणून सन्मान जाहीर झालाय। बुलढाण्याचा ग्रामदैवत असलेल्या आई जगदंबा मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी उपस्थिती लावली। यात्रेवेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली। चैत्र यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान दिलंय। तसंच सोन्या चांदीचे दागिने देखील अर्पण केलेत। मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री इत्यादी विविध देणग्यांच्या माध्यमातून 2,56,00,000चं उत्पन्न मिळालंय। मागील चैत्र यात्रेच्या तुलनेत 1,29,81,267 इतकं उत्पन्न वाढलंय। संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 750वा जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्तानं आळंदी देवस्थानच्या वतीनं 3 मे पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी राज्यभरातनं 10,000 भाविकांचं नियोजन केलंय। तर या हरिनाम सप्ताहात राज्यभरातील दिग्गज कीर्तनकार, प्रवचनकारांचं कीर्तन, प्रवचनाच्या श्रवणाचा लाभ भाविकांना होणार आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला। प्रवासी वेळेस बाहेर पडल्यानं दोघांचा जीव वाचला। काही वेळानं अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। सिंधुदुर्गातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय। टोळी प्रमुख सनी सत्यवान पवारसह 8 जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। दुचाकी सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे फटाके वाजवणाऱ्यांवरती जानेवारी ते एप्रिल या कालावधीत पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली। या दुचाकी स्वारांवर 4,853 खटले दाखल करून तब्बल 48,49,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। सांगलीत वाळूची बेकायदेशीररित्या चोरी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी 4 ब्रास वाळू डंपर आणि 8 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात 31 डीजे चालक आणि आयोजकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। निवासी भागात 55 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा असताना पोलिसांच्या तपासणीमध्ये सोमवारी 135 डेसिबलपर्यंत आवाज पोहोचल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितलं। सोमवारी डॉ. आंबेडकर जयंती शांततेत पार पडली, मात्र काही ठिकाणी नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे कारवाई झाली आहे। कामशेत शहरात पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला। दुकानातील ड्रायफ्रुट्स, तेलाचे डब्बे यासह रोख रक्कम लंपास केली। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कुपवाड औद्योगिक वसाहतीत सतत फुकट मावा आणि सिगारेट मागितल्यामुळे त्रस्त असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारानं साथीदाराच्या मदतीने एकाची निर्घृण हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्यातला धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुलं होत नसल्यामुळे तहसीलदारांना पत्नीवर पिस्तूल रोखत मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी तहसीलदाराला अटक केली।
मुंबईतील दहिसर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून जुन्या प्रकरणांमध्ये जमा केलेलं साहित्य तक्रारदारांना परत केलं. झोन 12च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेले 54 लाख रुपये किमतीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रक्कम तक्रारदारांना परत केली. परभणीत पाथरी शहरातील शौचालयात 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ माजली. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केल्याच्या जखमा आढळल्यात. पैशाच्या देवणघेवणाच्या वादात हा प्रकार झाल्याचं त्याच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. पाथरी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय. हा इसम मानवत शहरात राहायचा. राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्य वाटप करणाऱ्या रेशनधारकांना अर्थमंत्री अजित पवारांनी मोठं गिफ्ट दिलंय. शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ करून ते 150 रुपयांवरून 170 रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणाच्या सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदीला मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन आणि IBM टेक्नॉलॉजी यांच्यात प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. या कराराअंतर्गत राज्यात 3 AI कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत. राज्यातील 20 ITIमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले. फाउंडेशन आणि अंधेरी येथील प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले. आर्थिक वर्ष 2024-25च्या तिसऱ्या तिमाहीत भारतीयांनी कमी कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी क्रिफ हायमार्कनं ही माहिती दिली, तर गृहकर्जात केवळ 0.1% किंचित वाढ झाली आहे. पोलिसांच्या कुटुंबियांचं राहणीमान उंचावावं यासाठी गृह आणि गृहनिर्माण हे 2 विभाग एकत्र येण्याचे संकेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. गृह विभागाचे परवाना विना पडून असलेले भूखंड गृह विभागामार्फत किंवा म्हाडा सिडकोमार्फत विकसित करता येतील का, यावरती विचार सुरू असल्याचं कदम यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं FRP देण्याचा केलेला कायदा रद्द करून एकरकमी FRP देण्याचा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर राज्य सरकारनं एकरकमी FRP देण्यास मान्यता दिली. दरम्यान साखर सम्राटांच्या इशाऱ्यावरती राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सांगितलं. वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावरनं पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय. वक्फ विधेयकाचं कायद्यात रूपांतरण झाल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये त्याला जोरदार विरोध केला जातोय. या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसक आंदोलन झालं. या आंदोलनात 3 जणांचा मृत्यू झाला तर 200 जणांना अटक करण्यात आली. वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावरनं पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. वक्फ विधेयकाचं कायद्यात रूपांतरण झाल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये त्याला जोरदार विरोध करण्यात येतोय. या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसक आंदोलन झालं. यात 3 जणांचा मृत्यू झालाय, 200 जणांना अटक झाली आहे. उत्तराखंडमध्ये सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी निवासी डॉक्टरांना आरोग्य सेवा देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार इच्छुक निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्याची जबाबदारी सर्व राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांवरती सोपवण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना सूट दिल्यानंतर शेअर बाजारात सलग 2 सत्रात वाढलाय. त्यामुळे 2 दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती 18.42 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर जागतिक बाजारासह भारतीय बाजारावर सकारात्मक परिणाम दिसला. भाज्या आणि प्रथिनयुक्त वस्तूंच्या किमती उतरल्यामुळे मार्चमध्ये किरकोळ विक्री क्षेत्रातील महागाईचा दर घसरला होता. हा दर 3.34% झाला. हा महागाईचा दर गेल्या 6 वर्षातील नीचांकी दर ठरलाय. मार्च 2025 मधील महागाईचा दर ऑगस्ट 2019 मधील 3.28% दरानंतरचा सर्वाधिक कमी दर ठरलाय. अशाच